नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, हवामान खात्याची सर्वात मोठी अपडेट की आता येत्या 72 तासात राज्यातील या भागात होणार आहे गारपीट। होय मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता येत्या 72 तासात राज्यातील या भागात होणार आहे गारपीट। मग येत्या 72 तासात राज्यातील कोणत्या भागात होणार आहे गारपीट? काय येत्या 72 तासात आपल्या जिल्ह्यात होणार आहे गारपीट? याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, हवामान खात्याची सर्वात महत्त्वाची अपडेट की आता येत्या 72 तासात राज्यातील या भागात होणार आहे गारपीट। मग येत्या 72 तासात राज्यातील कोणत्या भागात होणार आहे गारपीट आणि कोणत्या भागात वादळी वाऱ्यासह होणार आहे पाऊस, याबद्दल घेऊयात अधिक माहिती। तर बघा मित्रांनो, हवामान खात्याच्या लेटेस्ट अपडेट नुसार संपूर्ण राज्यामध्ये आपल्याला येत्या 72 तासात ढगाळ वातावरण दिसणार आहे। यामध्ये प्रामुख्याने मराठवाडा, विदर्भ, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील काही भाग, याच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी ढगाळ वातावरण, विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट व पाऊस दिसणार आहे। आणि यामध्ये खास करून जर आपण विचार करायला गेलो की कोणत्या जिल्ह्यात गारपीट होणार, आता हे जिल्हे मी तुम्हाला इथून पुढे सांगणार आहे। जर पहिल्यांदा विदर्भाचा विचार केला तर विदर्भामध्ये एकूण 11 जिल्हे येतात मित्रांनो। यापैकी गडचिरोली आणि चंद्रपूरचा काही भाग, त्यासोबत अमरावती, बुलढाणा, यवतमाळ आणि अकोल्याचा काही भाग, या जिल्ह्यांमध्ये गारपीट होण्याची शक्यता दिसत आहे। इतर जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळणार आहे। त्याचबरोबर मित्रांनो, मराठवाड्यामधील नांदेड, लातूर आणि त्यासोबतच परभणीच्या काही भागात गारपीट होऊ शकते। हिंगोलीचा तुरळक भाग व बीडचाही तुरळक भाग यामध्ये येऊ शकतो। इतर राहिलेल्या या ठिकाणी मराठवाड्यातील जिल्ह्यामध्ये आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तुरळक ठिकाणी दिसू शकतो। हीच परिस्थिती खानदेशात व मध्य महाराष्ट्रात आहे। म्हणजे बहुतांश भूभागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा वादळी वाऱ्यासह होणार व इतर ठिकाणी आपल्याला काही ठिकाणी गारपीट होताना दिसू शकते। अशा परिस्थितीमध्ये शेतातील कामं आपली राहिली असतील तर एक काम करा, जीव जोखमीत घालून कामं करू नका। आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जीवापेक्षा जास्त महत्त्वाचं काही नाही। म्हणून मित्रांनो, आपण झाडाखाली आश्रय घेऊ नका, सुरक्षित ठिकाणी थांबा। आणि विजांचा कडकडाट होऊ लागला, वादळी वारं सुटलं तर कृपया आपला जो भ्रमणध्वनी आहे म्हणजे मोबाईल स्विच ऑफ करून टाका। तर मित्रांनो, ही होती हवामान खात्याची सर्वात मोठी अपडेट की येत्या 72 तासात राज्यातील या भागात होणार आहे गारपीट। तुमच्याकडचं वातावरण सध्या कसं आहे कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा। आणि भविष्यात हवामानाबद्दलची व पावसाबद्दलची लेटेस्ट अपडेट जाणून घ्यायची असेल तर पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती। आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।